अध्याय 8 श्री गणेशाय नमः। जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्म, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता। राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दप्तरदार, राजे रायबहादर शंकरराव नामक 6 लक्षांची जागिरी, त्याप्रती सकल सुखे अनुकूल असती। विपुल संपत्ती संतती काही कमती असेना, परिपूर्व कर्म अगाध तया लागला ब्रह्मा संबंध। उपाय केले नाना विविध, परी बाधा न सोडी। संबंध बाधा म्हणून चैन न पडे, रात्रंदिनी गेले शरीर सुकोनी, गोड न लागे अन्न पाणी। नावडे भोग विलास सुखोपभोग, कैसा त्यास निद्रा न येची, रात्रंदिवस चिंता नले पोळले। केली कित्येक अनुष्ठाने, तैशेची ब्राह्मण संतर्पणे, बहुसाल दिधली दाने, आरोग्य व्हावे म्हणून। विटले संसार सौख्याशी, त्रासले या भवयात्रेसी, कृष्णवर्ण आला शरीराशी, रात्रंदिन चैन नसे। कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण, सोडविल व्याधी पासोनी, ऐसा कोण समर्थ। मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर, तेथे जाऊन या अहोरात्र दत्त सेवा करावी। सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास, एके रात्री तयांस स्वप्नी दृष्टांत झाला। अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावी स्वामी सेवा, यती वचनी भाव धरावा, तेने व्याधी जाय दुरी। तरी ते तेथेची राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले, पुन्हा तयाशी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे त्वा। हे जाणून या हित गोष्टी, मानसी विचारुनी शेवटी, त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित। तया नगरीच्या नर नारी, काम धंदा करिता घरी, स्वामी चरित्र परस्परी, प्रेम भावे सांगती। कित्येक प्रातस्ताने करुनिया, पूजा द्रव्य घेऊनिया, अर्पावया समर्थ चरणी, जाती अति त्वरेने। इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त, अष्टमोध्याय गोड हा। श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु। इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय श्रीरस्तु। श्री स्वामी समर्थ।